नमस्कार, मी ऋषी देसाई. रोखोक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. खरं तर पुरोगामी महाराष्ट्राला शांत, सुसंस्कृत, विचारी व्यक्तिमत्वांची आणि विचारी विधानांची एक सवय लागली होती. पण 70च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंच्या रूपानं एक जबरदस्त वादळ घोंगावू लागलं. ते भाषा बोलत होतं या मराठी माणसाची, मराठी मुलकाची आणि महाराष्ट्र जनांना काय हवंय ते. शहरी तोंडावळा असलेला हा पक्ष हळूहळू मग महाराष्ट्रात रुजला आणि मग महाराष्ट्राची भाषा शिवसेना प्रमुखांच्या तोंडी येऊ लागले. त्यांच्याच विचारांचे संस्कार घेऊन, नाचार घेऊन आज महाराष्ट्राच्या राजकारणात दोन जबरदस्त व्यक्तिमत्व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बुलंदी तोफा एकमेकांवर आग बरसतायत. पण असं नेमकं काय घडतंय? 2009चे संदर्भ पाहिले तर 2014चे निवडणुकांचे संदर्भ असे वेगळे काय येत आहेत? या सगळ्याचीच परीक्षा आणि मीमांसा करणार आहोत आजच्या विशेष कार्यक्रमात रोखोकमध्ये राजगर्जना. आपण या विशेष कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आमच्या ठाणे स्टुडिओहून झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर सर, आपलं स्वागत. त्याचप्रमाणे अभयजी देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार, आणि अभिजित कुलकर्णी नाशिकहून आपल्या या सगळ्या चर्चेत सहभागी होणार आहेत. खरं तर राज ठाकरे आज नाशकात आहेत. घोटीमध्ये त्यांची पहिली सभा झाली, त्यानंतर आता नाशिकमध्ये सभा होते, पवननगरमध्ये सभा होते. घोटीमध्ये सभा सुरू होत असताना अगोदर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. आजच्या सामनाच्या अग्रलेखावर राज नेमकं काय बोलणार, भावबंदकीवरनं भावबंधनाकडे येणार की शिवबंधनावर बोलणार, असे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र या सगळ्याला छेद देत राज ठाकरेंच्या बोलण्यातनं विकासाचे मुद्दे दिसले. जे त्यांनी पक्ष स्थापन करताना महाराष्ट्राला ब्लूप्रिंट देणार असं सांगणार जे आश्वासक विधान होतं, त्याची आठवण करून देणारी ही सगळी विधान होतं. एक सुंदर चेहरा मोहरा होता. लोकप्रतिनिधींची कर्तव्य काय असावीत, लोकप्रतिनिधींचं मतदारांशी असलेलं देणं काय असावं आणि विकास कामांची नेमकी ब्लूप्रिंट काय असावी, या सगळ्याचा हा उहापोह होता. यामध्ये कुठेही कौटुंबिक भांडणाचा लवलेश नव्हता, त्यात कुठली किलमिश नव्हता. आजच्या सभेत नेमकं हा प्रवाह का बदलत चाललाय, नेमका हा सूर का बदलत चाललाय, की खरंच दोघाही भावाने आता पूर्णविराम या शब्दाला जोर द्यायचं ठरवलंय का? मी सुरुवातीला जातोय, माझ्यासोबत अभयजी आहेत. अभयजी, हे सगळं आपण गेल्या 2 दिवसातलं नवी मुंबईचं भाषण असेल, आजचं भाषण असेल, हे सगळं आपण बघतोय. राज ठाकरेंच्या या गेल्या 2 दिवसातल्या भाषणाचं वैशिष्ट्य तुमच्या नेमक्या अचूक मार्मिक शब्दात काय सांगाल? नाही, एकच आहे की सुरुवातीच्या काळात त्या दोन भावांमधलं जो काही अंतर होतं की त्यांच्यामधला जो एक संघर्ष आहे तो दिसला आपल्याला. स्वाभाविकच एक पक्ष दुसऱ्या पक्षाची जागा घेऊ पाहतोय, परंतु त्याच्या पुढे जाऊन राजकारण करावं लागेल. कारण पहिल्या सभांमध्ये एकमेकांवर आरोप झाले, म्हणजे ते आरोप कुठल्या लेवलला गेले तेही बघितलं आपण. म्हणजे बाळासाहेबांच्या आजारपणापासून ते उद्धव ठाकरेंच्या हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांच्या सोबतीला गेल्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या. परंतु हा विषय काही निवडणुकीचा होऊ शकत नाही. एकमेकांवर कुरघोड्या करायचा भाग वेगळा आहे, परंतु निवडणुकीचा विषय असेल आणि निवडणुकीत लोकांमध्ये सामोरं जायचं असेल, लोकांना मतं मागायची असेल, त्यांचं प्रतिनिधित्व करायचं असेल, तर त्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. आणि त्याची जाणीव मला वाटतं दोघांनाही झालेली आहे. मागच्या ह्या 2-4 दिवसातला आता बदललेला ट्रॅक म्हणजे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं की ह्या विषयावर मला पडदा टाकायचा आहे. आज मागच्या 2 दिवसात राज ठाकरेंच्या सभांमध्ये आता तो व्यक्तिगत हेतू आरोप जे होते ते भाऊबंदकीचं त्याला एक रंग चढला होता, तो त्यांनी सोडलेला आहे. कारण त्याच्यावर टीका होऊ लागली होती. गेली मागच्या 2 दिवसातली आघाडीच्या नेत्यांची भाषणं तुम्ही बघितलीत तर त्या स्पष्टपणे म्हणतायत ते की बटाटेवाडा आणि काय चिकन सूप हे मुद्दे आहेत का या निवडणुकीचे. स्वाभाविकच आहे त्या दोघांना जर लोकांसमोर जायचं असेल तर प्रश्न त्याचे मुद्दे बदलणे भाग होते आणि त्यांनी मला वाटतं की आता ते ठरवलेलं दिसतंय. स्वाभाविकच ही जी युद्धबंदी किंवा हा जो तह आहे हा किती काळ टिकेल हे बघावं लागेल. कारण परत उद्या काही टीका झाली तर त्याला उत्तर येत राहणार. राज ठाकरेंनी तर आधीच स्पष्ट केलेलं आहे की हे 31 म्हणजे या सगळ्या मतदान होईपर्यंत 23 तारखेपर्यंत सुरू राहील म्हणून. त्यामुळे आता मला वाटतं की दोन्ही बाजूनी जर पथ्य पाळली गेली तर ते टिकेल. कोणी एक आरोप केला तर त्याला उत्तर येणार हे नक्की आहे. नक्कीच आरोपाला उत्तर येणार हे नक्की आहे. शब्दाला शब्द भिडत जाणार हेही नक्की आहे. पण आज बदललेले शब्द मात्र काही वेगळाच रागरंग सांगतायत. मी जातोय थेट अभिजित कुलकर्णी नाशिकहून आहेत. अभिजित सर, काय सांगाल की या सगळ्या बोलण्यातनं, राज ठाकरेंच्या घोटीमधल्या भाषणातलं, आता पवननगरमध्ये सुरू असलेल्या भाषणातनं विकासाचे मुद्दे यायला लागले आहेत. यात ते भांडण दिसत नाही, जी कटुता दिसत नाहीये, तो आक्रमकपणा दिसत नाही. एक महाराष्ट्राला अपेक्षित असलेल्या जी विरोधकांना अपेक्षित आहे ते भाषण दिसतंय. विकासाचा आणि भाषणाचा ट्रॅक बदलतोय का जो महाराष्ट्राला अपेक्षित आहे राज यांच्या बोलण्यातनं?
नक्कीच. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा जो काही बदलता ट्रॅक आहे तो निश्चित स्वागतार्ह आहे. नक्की. कारण जे काही मुद्दे हरवत चालले होते किंवा जे एक निवडणुकीचा फोकसच महाराष्ट्राच्या बदलतोय की काय असं वाटत होतं की त्याला आजच्या परत सामना झालेला अग्रलेखाचं आपण बघितलं तर असं एक सगळ्यांना वाटत होतं की राज काहीतरी त्याला तसंच त्यांच्या शैलीत उत्तर देतील. पण राज यांनी तो तूर्त मुद्दा बाजूला ठेवलेला दिसतोय किंवा पडदा टाकण्याला ठरवलेला दिसतोय तूर्त. आत्ता या क्षणापर्यंत राज काही त्या मुद्द्याकडे वळलेले नाहीयेत. तर त्याच्यामुळे हा फोकस बदलला आहे. आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या सगळ्या याच्यावरनं राज यांनी ही वावटळ उठवून दिली होती काही दिवसापूर्वी की मोदींना पाठिंबा देऊन, तर आज त्यांनी विकासाचे मुद्दे जरूर आणले. म्हणजे त्यांनी बेरोजगारी आणली, त्यांनी कारखानदारी आणली, त्यांनी शेती पण आणली. पण या सगळ्याचा जोड शेवटी ते कनेक्ट करत होते मोदींशी की मोदींच्याकडे मी गेलो, मोदींनी हे केलंय, मोदींनी ते केलंय, मोदींकडनं आपण बघून आलो. तर हा मला असं वाटतंय की हा एक खूप मोठा मुद्दा आहे की जे काही त्यांनी पहिल्यांदाच जी काही कळ फिरवली होती राज ठाकरेंनी की मोदींना माझा पाठिंबा आहे असं सांगून, तर हे करताना विकासाचे मुद्दे आणताना देखील त्यांनी मोदी हा फॅक्टरवर जास्तीत जास्त जोर दिला आहे. म्हणजे जसं काही एखाद्या भाजपच्या नेत्याचं भाषण असावं अशा थाटात राज ठाकरे घोटीच्या सभेत तर बोलले की मोदी आणि मोदी हा त्यांच्या भाषणाचं सगळं सार होतं. तर हे एक थोडंसं काहीतरी त्याच्यातला वेगळाच बिंदू प्रकर्षाने पुढे आला या दोन्ही भाषणांमधला. नक्कीच अभिजितजी, या निमित्तानं तुमच्या या शेवटच्या वाक्याचाच आधार घेऊन प्रश्न असा विचारावाचा वाटतोय की राष्ट्रीय स्तरावरचे सगळे नेते असं म्हणतायत की या संदर्भात भाजपकडचा प्रचार आहे तो सगळ्यात जास्त होतोय. मी अभिजितजी येतो, मी जातोय थेट उदय सरांकडे. सर, काय सांगाल? गोविंदा गर्जांच्या शब्दात म्हणायचं झालं तर दगडांच्या देशा, काटेरी देशा, राकट देशा असे जे काही शब्द होते ते वगळून आता मात्र अनपेक्षितपणे सकाळच्या अग्रलेखानंतर अंजन कंचन कारवंदीच्या देशा अशी सुंदर वाक्य, अशी सुंदर विधान आणि असे सुंदर प्रोजेक्ट्स यायला लागलेत राज ठाकरेंच्या शब्दात. तुम्ही या सगळ्या भाषणाकडे कसं पाहताय? पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांना स्वतःच्या पक्षाने नेमकं गेल्या 5-6 वर्षात गव्हर्नन्स या मुद्द्यावर काय केलं हे सांगण्यासारखं काही नाही. त्याला कारण अनेक असतील. त्यांच्याकडे संपूर्ण सत्ता, ज्याचा ते वारंवार उल्लेख करत असतात की एकदा माझ्या हातात संपूर्ण महाराष्ट्राची किंवा संपूर्ण महानगरपालिकेची सत्ता देऊन दाखवा, मग मी करून दाखवेन. असं दाखवण्यासारखं त्यांच्याकडे आता काही नाही. किंबहुना नाशिकमधल्या त्यांच्या लोकांचा परफॉर्मन्स आत्ता मेजर करावा, हे बघा, हे प्रूफ ऑफ द पुडिंग ज्याला म्हणतो, असं काही नाही आहे. काही गोष्टी पाईपलाईनमध्ये असू शकतील, परंतु त्याचा लाभ, त्याचा बेनिफिट लोकांना मिळाला नाही. तसं तो मिळाला असता तर साहजिकच कुठल्या प्रकारची शायनिंगची काय किंवा कुठली ॲड करायची गरज उरत नसते. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की आता प्राप्त परिस्थितीमध्ये जेव्हा उमेदवार फारसे लोकांना माहिती नाहीत, प्रचाराला दिवस कमी आहेत, स्वतःच्या पक्षाने केलेलं प्रचंड काही असं भरीव असं दाखवण्यासारखं काहीही नाही, असं असताना मोदी ज्यांची वेव आत्ता भारतीय जनता पक्ष आणण्याचा प्रयत्न करत आहे त्या वेववर राईड करून स्वतःला, त्या वेववर आरूढ होऊन स्वतःला, स्वतःचा घोडं फार जोरात दामटवायची त्यांना ती संधी आहे. त्यांनी ती अचूकरित्या हेरली आणि अत्यंत चलाखीनं त्याने तो डाव टाकला. म्हणजे एकीकडे भारतीय जनता पक्ष मोदींना सपोर्ट करतोय म्हटल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा एकही नेता त्यांच्या विरुद्ध बोलणार नाही याची त्यांनी सोय करून घेतली. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष जो शिवसेनेवर स्थानिक स्वरूपात जो नाराज असेल त्यांची मतं शिवसेनेच्या विरोधात ज्या ठिकाणी मनसे आहे ते स्वतःला मिळेल अशी त्यांनी सोय करून घेतलेली आहे. आता मुद्दा राहिला भावनिक राजकारणाचा. भावनिक राजकारणाच्या मर्यादा असतात. भावनिक राजकारण खेळण्याची ताकद आणि ते पचवण्याची ताकद या दोन गोष्टी फार वेगळ्या आहेत आणि त्या बाळासाहेब ठाकरेंकडे अत्यंत ठासून भरलेल्या होत्या. परंतु आता काळ बदललेला आहे. आता ते चालेच असं नाही. त्यामुळे आता या क्षणाला संपूर्ण देशामध्ये विकास आणि विदर्भीवाद किंवा सेक्युलरिझम आणि वर्सेस हार्डलाईन हिंदुइझम अशा प्रकारच्या दोन गोष्टी प्रचारामध्ये येत असताना त्यातल्या विकासाच्या मुद्द्यावर बरोबर त्यांनी बोट ठेवलं आणि त्याच्यावरच स्वतःचं पक्षाचं इंजिन चालवायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. नक्कीच हिंदुत्ववाद आणि विकास या कसोटीवर त्यांनी विकास हा मुद्दा पकडलाय या क्षणाला. राज ठाकरेंच्या गेल्या 2 दिवसांच्या भाषणांमधलं जे काही आलेले प्रमुख मुद्दे आहेत त्यातल्या 3 मुद्द्यांवर मी मान्यवरांना बोलतं करणार आहे. मी सुरुवातीला जातोय अभिजित कुलकर्णी यांच्याकडे नाशिकला. आजच्या भाषणात राज यांनी आणि इव्हन कालच्या नवी मुंबईच्या भाषणातही त्यांनी घराणेशाहीवर टीका केली. गणेश नाईकांची संपूर्णपणे असलेली सत्ता केंद्रित घरात करण्याची जी पद्धत असेल, भुजबळांची काका पुतणे आणि याच्यावर केलेली त्यांची असलेली त्यांची टीका असेल, एकूणच घराणेशाहीवर पुन्हा एकदा राज यांनी आपला हल्लाबोल चढवलाय. हा घराणेशाहीचा हल्लाबोल मतदारांना कितपत अभिप्रेत आहे आणि कितपत रुचेल असं वाटतंय? एक गोष्ट आपण पहिले लक्षात घ्यायला पाहिजे की राज ठाकरे किंवा कोणी ठाकरे फॅमिलीतला कोणी जो आहे
तर ठाकरे हे आडनाव म्हणा किंवा ही घराणेशाही एक प्रकारे ते घराणंच आहे ते राज ठाकरेंचं सुद्धा. त्याच्यामुळे लोक हा सुद्धा विचार करणारच आहेत की आपण लोकांच्या घराणेशाहीबद्दल बोलताना ती ठाकरेंच्या फॅमिलीत झालेला डिस्प्यूट हा मुद्दा वेगळा आहे, पण शेवटी त्यांच्याही नावामागे ठाकरे आहे म्हणूनच ते इथपर्यंत आज पोहोचू शकले. बरीच मजल त्यांनी मारलेली आहे. तर हे या सगळ्या परिस्थितीत आणि एक मुद्दा आहे की गणेश नाईक असोत, भुजबळ असोत, आता पूर्वी हे फक्त पश्चिम महाराष्ट्रात विशेषत्वाने आपल्याला बघायला मिळत होतं, पण आता तुम्ही विदर्भ घ्या, उत्तर महाराष्ट्र घ्या, खानदेश घ्या, मराठवाडा घ्या, कुठेही दुसरी तिसरी पिढी नेत्यांची येते. तर त्याच्यामुळे लोकांना तो एक मुद्दा सर्वसामान्य माणसाच्या मनात नक्कीच आहे की हे तेच मुलं, त्यांचेच पुतणे, त्यांचेच सुना, हे सगळं येत आहे. त्याला काही म्हणजे लोकांच्या मनात त्याच्याबद्दल निगेटिव्ह एक भावना नक्कीच आहे, पण त्याचबरोबर ते कोण बोलतंय किंवा कोण त्याच्यावर टीका करतंय हा सुद्धा मुद्दा मला असं वाटतं की विचारात घ्यायला पाहिजे आपण. नक्की हाच मुद्दा घेऊन मी उदय सरांकडे जातोय. सर, आपण पाहिलं खरं तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो अभिजित सरांच्या बोलण्यातनं आला की घराणेशाहीवर टीका करताना अशा पद्धतीनं ठाकरे घराण्यातल्या एका व्यक्तीनं असं बोलणं आणि तो मतदारांना रुचणं, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय विश्लेषणात्मक दृष्टीनं? आपल्याकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात घराणेशाही आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की या घराणेशाहीवर आत्ताच राज ठाकरे का बरं बोलू लागले? तर त्याचं कारण असं आहे की शरद पवार यांनी परवा दिलेल्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की राज ठाकरे यांनी पक्ष स्वतः उभा केला जसा तो बाळासाहेबांनी केला होता आणि उद्धव यांना गोष्टी विरासतमध्ये म्हणजे घराणेशाहीनं मिळाल्या. हा जो धागा आहे या धाग्याला एक प्रकारे त्यांनी त्याची वीण बांधून त्याचं एक बळकट स्वरूप देण्याकरता म्हणून घराणेशाहीचा मुद्दा काढलेला आहे. त्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरचं टार्गेट जरी आपल्याला आता छगन भुजबळ आणि नारायण राणे किंवा नाईक वाटत असले तरी सुद्धा या घराणेशाहीचा कुठेही फायदा न घेता मी स्वतःच्या ताकदीवर पक्ष काढला की ज्याचा एक प्रकारे एन्डॉर्समेंट, त्या प्रॉडक्टची एन्डॉर्समेंट ही स्वतः शरद पवारांनीच दिलेली होती. हे जे टायमिंग आहे त्या टायमिंगला फार महत्त्व आहे असं माझं मत आहे. अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणात ऋषी तुम्ही म्हणाल तर राजकारणात घराणेशाही स्थिरावलेली आहे असंच दुर्दैवाने आज म्हणावं लागेल. मग ते भारतीय जनता पक्षामध्ये दक्षा खडसे असो किंवा इकडे नारायण राणेंच्या मुलाला तिकीट दिलेलं असो किंवा तिकडे संजीव नाईकला तिकीट दिलेलं असो, राष्ट्रवादीमध्ये असो, काँग्रेसमध्ये असो, सर्वत्र मला घराणेशाही दिसते आहे. आणि लोकांकडे आज पर्याय एका घराणेशाहीला निवडायचं का दुसऱ्या पक्षातल्या दुसऱ्या घराणेशाहीला निवडायचं अशी दुर्दैवाने परिस्थिती आहे. ही दुखरी नस त्यांनी बरोबर दाबलेली आहे. नक्कीच दुखरी नस दाबलेली आहे. तुमची दुखरी नस आणि टायमिंग या दोन शब्दांना मी एकत्र करून मी जातोय अभय कुलकर्णी, अभय देशपांडे यांच्याकडे. देशपांडे सर, आज एक मुद्दा होता राज ठाकरेंच्या बोलण्यात, तो म्हणजे इथे प्रोजेक्ट येत आहेत पण स्थानिक लोकांना इथं काम दिलं जात नाहीये. विकासाचा मुद्दा आणलाय, रोजगाराचा मुद्दा आणलाय आणि मराठी माणसाला कामाचा मुद्दा आणलाय. या बरोबर मुद्द्यावर राज ठाकरेंनी आज बोट ठेवलं, याच्यावर तुम्ही काय सांगाल? हा मुद्दा प्रभावी कितपत ठरू शकतो त्यांच्यासाठी? कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता ज्यावेळेस प्रचाराला जातो त्यावेळेस तिथल्या स्थानिक प्रश्न आणि कुठल्या प्रश्न तिथल्या लोकांना अधिक संवेदनशील वाटतो त्या प्रश्नावर ते बोलत असतात. नवी मुंबई, नाशिक हा जो इंडस्ट्री म्हणजे आपण ज्याला मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक याला जाऊन आपण ते औद्योगिक याचा सुवर्ण चतुष्कोण म्हणतो. या चतुष्कोणामध्ये बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. स्वाभाविकच तिथे मराठी माणूस आणि अमराठी हा प्रश्न आहेच आहे. परप्रांतीयांचे लोंढे हा प्रश्न आहेच आहे. मागच्या वेळेस आपण आठवत असेल आपल्याला तर सांगतो की ज्यावेळेस परप्रांतीयांच्या विरुद्ध आंदोलन झालं त्यावेळेस त्याचे पडसाद मुंबईनंतर जास्त उमटले होते ते नाशिकमध्ये. त्यामुळे स्वाभाविकच त्या मुद्द्याला तिथे त्यांनी हात घातलेला आहे. दुसरी गोष्ट जी आहे घराणेशाहीच्या संदर्भातली, नाशिक आणि नवी मुंबई यातलं जर आपण बघितलं तर एकाच घरात 3-3 पद आहेत. त्याच घरात जे सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे याबद्दल विरोधकांमध्ये किंवा लोकांमध्ये सोडा, त्यांच्या स्वतःच्या पक्षांमध्ये सुद्धा नाराजी आहे. कारण त्या पक्षांमध्ये बाकीचे जे कार्यकर्ते त्यांच्या पिढ्या तिकडेच. आता मला वाटतं तिसरा मुद्दा जो मला वाटतं की पहिल्या सेगमेंटमध्ये आपल्याकडनं राहिला की फक्त शिवसेनेला टार्गेट करण्याचं कारण की राज ठाकरे आज ज्या जागा लढवत आहेत त्यातली एक पुण्याची जागा वगळली तर सगळ्या जागा त्या शिवसेनेच्या विरुद्धच्या आहेत. त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या टीकेचा रोख याकडे असेल आणि सगळे मुद्दे त्याच्याशी जाऊन पोचतीलच. त्यामुळे मला वाटतं की हा प्रश्न त्यांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणचं महत्त्व हे लक्षात घेऊन काढलेले. नक्कीच या सगळ्या संदर्भात आपण शिवसेनेच्या मुद्द्यावर आला. आज शिवसेनेत जो अग्रलेख आला त्यावर उत्तर देणं का टाळलं असावं की हा खरंच आता दोघांकडनंही पूर्णविरामाचा खेळ सुरू झालाय असं म्हणायचं? आपण डोंबिवलीच्या भाषणात त्यांनी जे काढलेले मुद्दे होते
त्याची जी प्रतिक्रिया बघितली तर ते फारशी कोणाला रुचलेली नव्हती. नक्की चेंदूर म्हणजे असेल किंवा गोटे बाळासाहेबांच्या असेल. अखेरच्या काळामध्ये की ज्या पद्धतीने मला वाटतं की ते बोलले ते फारसं रुचलेलं नव्हतं आणि त्यांनाही कदाचित त्याची जाणीव झाली असावी की हे फार आपण चांगल्या गुड टेस्टमध्ये ते गेलेलं नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी तो विषय तिथे थांबवलेला आहे. सामनाच्या अग्रलेखाची सुद्धा आजची भाषा जी आहे ती नेहमीसारखी नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा समन्वयाचा कुठेतरी त्यांनी वाव ठेवलेला आहे की त्यांनी तुलना केली आहे थोडीशी की बुखारींचा पाठिंबा, त्यांना त्यांच्या घरातून झालेला विरोध, हा विरोध, आणि त्या ह्याच्यात त्यांनी ठेवलं की आम्हाला ह्यात फारसं पडायचं नाही आहे या वादात आणि आम्ही ते शिवबंधन आणि याच्यातच राहणार आहोत, आम्हाला या भाऊबंदकीमध्ये पडायचं नाही आहे. हे अग्रलेखातला सुद्धा तो सूर आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की व्यक्तिगत या पातळीवरचा संघर्ष हा आपल्या दोन्ही पक्षांच्या हिताचा नाही आहे, त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी लक्षात घेतले. नक्कीच आज सामना नाही अग्रलेखातनं शिवसैनिकपेक्षा मराठी मतदाराची भूमिका मांडली आहे. तुमच्या भाऊबंदकीचे खेळ तुमच्यापाशी, आमच्याकडे फक्त भावबंधन आणि शिवबंधन. अभिजितजी काय सांगाल? काल उद्धव ठाकरेंची उस्मानाबादमध्ये सभा झाली, आज राज नाशिकमध्ये आहे. दोघांच्याही बोलण्यातनं कटुता टाळली जाते, विकासाचे मुद्दे येत आहेत. या बदललेल्या ट्रॅकचा मतदारांवर कसा परिणाम होईल? त्यांचा जो तरुण मतदार आहे तो याला कसा प्रतिसाद देईल असं वाटतं? नाही, नक्कीच की एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आजचा जो तरुण आहे त्याला डेव्हलपमेंट पाहिजे. तो डेव्हलपमेंट त्याला अपेक्षित आहे आणि त्याला विकासावर त्याला खूप काही करायची उर्मी आहे. तर या सगळ्या परिस्थितीत त्याला हे मुद्दे नक्कीच भावतील आणि हे आपल्यासाठी सगळ्यांसाठीच स्वागतार्ह आहे की परत मुद्दे निवडणुकीत येत आहेत. जे काय हाटले होते आणि मुद्द्यावरून गुद्द्यावर जायची भाषा चालू होती, जे काही झालं म्हणजे आपण तर परत ते उगाळूया नको की तेलकट वड्या असतील किंवा सूप असेल, त्याच्यानंतर मुंबईत आमने सामने आल्यानंतर एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत प्रकरण गेलं होतं. म्हणजे जे काही मुद्द्यावरून गुद्द्यावर चाललं होतं ते या निमित्ताने जर का परत मुद्द्यावर येत असेल तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे. आणि विशेषतः तुम्ही म्हणाल तसं की युवा वर्गासाठी त्यांना आज आपली ग्रोथ, स्वतःची ग्रोथ, आपली शहराची ग्रोथ, आपल्या राष्ट्राची ग्रोथ हे जास्त नक्कीच अपीलिंग आहे आणि तेच त्यांना हवं आहे. त्याच्यामुळे आता जर का यांनी हा ट्रॅक पकडला असेल तर एक कुठलाही सर्वसामान्य आणि सुज्ञ माणूस हेच म्हणेल की त्यांनी हा ट्रॅक सोडू नये, ट्रॅकवर राहून अशीच निवडणूक पुढे गेली तर अधिक सर्वांच्या दृष्टीने ते अधिक उपयोगी होईल. नक्कीच. गुद्द्यांवरनं आता मुद्द्यांवर येत आहेत. मी जातोय अभय देशपांडे यांच्याकडे. अभयजी काय सांगाल? गुद्द्यांवरनं आलेले हे सगळे मुद्द्यांचं आता राजकारण, मुद्द्यांचा हा सगळा भाषणनामा, या सगळ्याला आकर्षित करण्यात पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे तेवढेच यशस्वी होतील का आणि हा प्रवाह या पुढेही आपल्याला दिसेल का? दोन्ही पक्षाचा जर आपण बेस लक्षात घेतला तर तो भावनिक राजकारणाचा आहे. परंतु भावनिक राजकारणाला आता तेवढंसं स्थान राहिलेलं नाही आहे. कारण पूर्वीचं आपण एक टप्पे जर लक्षात घेतले आपल्या, तर सुरुवातीच्या काळात डिवाइड अँड रूल असं होतं. नंतर एखादा वर्ग आपल्याकडे येतच नाही म्हटल्यानंतर अवॉइड अँड रूल आलं. पण आता नवीन पिढी जी आहे त्याच्यासाठी एक वेगळं सूत्र आहे की प्रोव्हाइड अँड रूल. आपण मागच्या 4 राज्यांच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की गुड गव्हर्नन्स, सुशासन, याला लोकांनी मतदान केलेले बऱ्याच मुद्द्यांच्या वर जाऊन. आता ते मुद्दे मला वाटतं भावनिक राजकारण थोडंफार तुम्हाला काही काळ एक क्षणिक यश देऊ शकतं, पण दीर्घकाळ जर राजकारणात जर मोठी इनिंग खेळायची असेल तर तुम्हाला काहीतरी परफॉर्मन्स दाखवावा लागेल, काहीतरी लोकांना स्वप्न दाखवावी लागतील. यावेळेस या देशाचा मूड जो आहे आज तो वोट फॉर चेंजचा मूड आहे. तर या मूडमध्ये कुठेतरी आपण असलं पाहिजे. या आज ध्रुवीकरणामध्ये 2च पर्याय होते. एक तर तुम्ही मोदींच्या बाजूने किंवा मोदींच्या विरोधात. तर मोदींच्या विरोधात जाऊन राजकारण करण्याची मनसेचा मूळ स्वभाव नाहीये, तो पिंड नाहीये. तर त्याच बाजूला राहून शक्यतो त्याच जाण्याचा प्रयत्न करून त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तसं ते शक्य नाही झालं. तर ते कडेकडेने त्याच मुद्द्याच्या भोवती फिरतायत की मोदींची प्रशंसा आज ते मला वाटतं की शिवसेनेपेक्षा जास्त करतायत. यामुळे मतदारामध्ये थोडंसं कन्फ्युजन होईल की दोन्ही पक्षाचा जर पंतप्रधान पदाचा उमेदवार मोदीच असतील तर आपण कोणाकडे जायचं. पण मागच्या वेळेसचं जे आपण लक्षात घेतलं मतांचं गणित की मताच्या विभाजनाचा काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा झाला. नक्कीच सर, या वाक्यावरच माझा प्रश्न असा आहे की खरं तर अभय सर, खरं तर या सगळ्यावरनं दोन्ही जर विकासाच्या मुद्द्यावर बोलले तर छानच होईल. त्याचा नवमतदारांवर कसा परिणाम होईल, तरुण मतदारांवर कसा परिणाम होईल ते सांगितलं. पण या दोघांच्या विकासाच्या मुद्द्यावरनं येणाऱ्यानं आघाडीवर काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, आघाडीवर असं की मागच्या वेळेस कशी होती की झाकली मूठ होती, त्यामुळे पटकन मतदानाचं डिव्हिजन झालं.
पण आता मुंबई विशेषतः शहरी भागातला मतदार आहे, मुंबईतला मतदार हा मराठी मतदार हा मायनॉरिटी सिंड्रोम असलेला मतदार आहे. मग तो की असं एक पाहत आलोय आपण की अत्यंत शहाणपणाने मतदान करतो. तर यावेळेस असं दिसेल की काँग्रेस राष्ट्रवादीला तुल्यबळ लढत देऊ शकणारा जो उमेदवार असेल, मग तो शिवसेनेचा असेल किंवा मनसेचा नक्कीच असेल, तुल्यबळ उमेदवाराचा विजय होईल. माझ्याकडे वेळ कमी आहे, मी जातोय उदय सरांकडे. सर, आपण यावेळेला पाहिलं सगळी कटुता टाळून यावेळेला पुन्हा एकदा रोजगाराच्या मुद्द्यावर मतं मांडली जात आहेत, विकासाचे नवे मुद्दे आणले जात आहेत, दोघांकडनं गारपिटीचा प्रश्न ऐरणीवर आणला जात आहेत आणि सरकारचे वाभाडे काढण्याकडे दोघेही झुकले जात आहेत. या सगळ्या ट्रॅकवर काय, या ट्रॅकबद्दल तुमचा शेवटचा शब्द काय असेल? घसरलेलं इंजिन अखेर रुळावर आलं असं मी म्हणेन, पण परंतु तेवढंच उपयोगाचं आहे असं मला वाटत नाही. नुसते विकासाचे मुद्दे मांडून चालणार नाहीये तुळशी, तर त्याकरता विकासाचा एक कार्यक्रम द्यावा लागेल. नेमकं तुम्ही कसं करणार आहात? आता जी झालेली काँग्रेसच्या काळामध्ये, UPA 2च्या काळामध्ये विशेषतः ती जी ग्रोथ आहे ती जॉबलेस ग्रोथ झालेली आहे. त्या जॉबलेस ग्रोथमध्ये युवकांना रोजगार या निर्मितीमध्ये प्रचंड मोठ्यापणा आपलं अपयश दिसतं आणि तोच यांचा एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात जाणारा, पटकन जाणारा हा जो मतदार आहे तोच यांचं टार्गेट आहे. आणि त्याला जर अट्रॅक्ट करायचं असेल तर नुसते विकासाचे मुद्दे मांडून चालणार नाही, तर त्याकरता एक कार्यक्रम द्यावा लागेल. आज मोदी सुद्धा त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठेही राम मंदिराचा मुद्दा घेत नाहीयेत, कुठेही भावनेचा मुद्दा घेत नाहीयेत. ते जे मुद्दे घेत आहेत ते शौचालय आपल्या देशाला हवे आहेत, देवालयाच्या ऐवजी आता शौचालयाला जास्त महत्व आहे, अशा प्रकारच्या सगळ्या भूमिका मांडताना दिसत आहेत. म्हणजे कुठेतरी तो जो धागा आहे तोच धागा मला इकडे या ठिकाणी दिसतोय. आणि ते जर मुद्दे दोघेही मांडत असतील तर त्याच्या पलीकडे जाऊन या पुढच्या काळामध्ये त्यांनी त्या मुद्द्यांना प्रत्यक्षात आणण्याकरता कृतीचा धडक कार्यक्रम देणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा नुसत्या या हवेतल्या किंवा निवडणुकीपुरत्या कल्पना राहतील. नक्कीच केवळ या गोष्टी असता नाही तर ठोस शब्द हवेत आणि ठोस स्वप्न हवेत. कारण महाराष्ट्र हा वक्तव्याचे संदर्भ जोपासणारा आणि मनावर आणि काळजावर कोरणारा आहे. या महाराष्ट्राने यशवंतराव ऐकलेत, वसंतराव ऐकलेत, शरदराव ऐकलेत आणि बाळासाहेबही ऐकलेत. प्रत्येकाचे शब्द मराठी मतदारांच्या, महाराष्ट्राच्या मनावर कोरलेले आहेत. फक्त जाताना आपण एवढंच सांगू शकतो की प्रत्येकानं आता नव्या नेतृत्वानं आपले शब्द जपायला हवेत आणि त्यापेक्षाही पुढे जाऊन नाती जपायला हवी आहेत. सगळ्या मान्यवरांचे आभार. आपल्यासोबत उदय सर होते, त्याचप्रमाणे अभय देशपांडे होते, अभिजित कुलकर्णी होते. या सगळ्यांनी रोखठोकमध्ये येऊन आपली मतं मांडली. या सगळ्यांचे आभार. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.